हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, सर्वोत्तम कार्डिओ व्यायामापैकी एक असल्याने धावणे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, निरोगी वृद्धत्व आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा करू शकते. वजन उचलण्याची अनेक कारणे आहेत, परंतु स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नेहमीच जिममध्ये जाणे आणि मशीनवर काम करणे आवश्यक नसते. अनेक व्यायाम कोणत्याही उपकरणाशिवाय समान फायदे किंवा त्याहून मोठे फायदे देतात. असाच एक व्यायाम म्हणजे धावणे. हा व्यायामाचा लोकप्रिय प्रकार आहे, जो फिटनेसपेक्षा खूप काही जास्त प्रदान करतो. धावणे ही एक संपूर्ण कसरत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीही वाढवते. हा सर्वात सोपा पण प्रभावी व्यायामांपैकी एक आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 मिनिटे धावण्याचे फायदे समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला फायदा आहे, तुम्हाला जास्त काळ जगण्यास मदत होऊ शकते. दररोज धावण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढवण्याची क्षमता. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दिवसातून 5 ते 10 मिनिटे मंद गतीने धावणे देखील अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरित्या कमी करते. हे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयरोग, मधुमेह, कर्करोगांसारख्या आजारांचा धोका कमी करू शकते, ज्यामुळे शेवटी दीर्घ निरोगी आयुष्य मिळते. दुसरा फायदा आहे, कॅलरीज बर्न करते. कॅलरीज बर्न करण्याचा आणि निरोगी वजन राखण्याचा धावणे हा एक उत्तम मार्ग आहे. नियमित धावणे शरीराचे वजन कमी करण्याशी, कमरेचा घेर कमी करण्याशी आणि लठ्ठपणा कमी करण्याशी संबंधित आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. या उच्च तीव्रतेच्या अरोबिक कल्पामध्ये सामील होऊन तुम्ही तुमची भूक कमी करू शकता, पोटाची चरबी कमी करू शकता आणि तुमचं वजन नियंत्रणामध्ये राखू शकता. धावणे तुमचा चयापचय दर वाढवते. याचा अर्थ तुम्ही विश्रांती घेतानाही कॅलरीज बर्न करत राहता. तिसरं आहे, तुम्हाला विटॅमिन डी मिळण्यास मदत करते. धावताना बाहेर वेळ घालवल्याने तुम्हाला सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागतो, जो विटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी, मूड नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीला चालना देण्यासाठी विटॅमिन डी आवश्यक आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस होण्यापासून संरक्षण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात विटॅमिन डी ची आवश्यकता असते. चौथा आहे, तुमची हाडे आणि सांधे मजबूत करते. धावण्यामुळे तुमच्या सांध्यांचे नुकसान होते, या गैरसमजाच्या विरुद्ध नियमित धावण्यामुळे कालांतराने तुमची हाडे आणि सांधे मजबूत होतात. धावताना वारंवार होणारी हालचाल हाडांची घनता वाढवण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करते. पाचवा आहे, हृदयाचे आरोग्य सुधारते. धावणे हा एक शक्तिशाली हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित व्यायाम आहे, जो तुमच्या हृदयाच्या स्नायूंना बळकट करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि रक्तदाब कमी करतो. नियमित धावणाऱ्यांना सर्व कारणांमुळे मृत्यूचा धोका 19% कमी असतो. तसेच हृदयविकाराचा धोकाही 50% कमी होतो. तुम्ही नियमित धावण्याचा व्यायाम करून हृदयरोग, स्ट्रोक आणि हृदयविकारांचा धोका कमी करू शकता. सहावा आहे, मूड वाढवते. धावण्यामुळे मेंदूमध्ये एंड्रोफिन न्यूरोट्रान्समीटरचे उत्पादन उत्तेजित होते, जे आनंदी भावना वाढवते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की धावण्यामुळे मूड लक्षणीयरित्या सुधारतो आणि नैराश्य कमी होते. त्याचबरोबर तणाव आणि चिंता देखील कमी होण्यास मदत होते आणि एकूणच आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. सातवा फायदा आहे, श्वसनाच्या समस्या कमी करते. नियमित आरोबिक व्यायाम जसे की धावणे तुमच्या श्वसन स्नायूंना बळकटी देते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारते. तुमच्या फुफ्फुसांची क्षमता आणि कार्यक्षमता वाढवून धावणे तुमच्या शरीराला अधिक प्रभावीपणे ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. सहनशक्ती आणि कार्यक्षमता वाढवते. धावणे फुफ्फुसांचे आरोग्य वाढवते आणि श्वसन समस्या कमी करण्यास मदत करते. आठवा फायदा आहे, डोळ्यांचे आरोग्य राखते. धावणे प्रामुख्याने तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला फायदेशीर ठरते आणि स्नायूंना बळकटी देते, परंतु त्याचा तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
नियमित व्यायामामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे वयाशी संबंधित दृष्टी समस्यांचा धोका कमी होण्यास मदत करते. 9 आहे चांगली झोप येते. नियमित धावण्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि कालावधी लक्षणीयरित्या वाढू शकतो. व्यायाम तुमच्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाचे नियमन करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र सुसंगत राहते. नियमित व्यायाम करणाऱ्यांची झोपेची गुणवत्ता चांगली असते, ज्यामुळे त्यांना निद्रानाशाची समस्या होत नाही. 10वा फायदा आहे स्नायूंची ताकद वाढवते. धावणे ही संपूर्ण शरीराची कसरत आहे, जी एकाच वेळी शरीराच्या सर्व स्नायूंच्या गटांना सक्रिय करते, ज्यामध्ये तुमचे पाय, हात, गाभा आणि पाठीचा समावेश आहे. नियमित धावण्याने तुम्ही तुमच्या शरीरात स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि लवचिकपणा वाढवू शकता. मजबूत स्नायूंमुळे तुम्हाला दुखापतींचा धोका कमी होतो आणि दैनंदिन क्रियाकलापांमध्ये वाढ होते. 11वा आणि शेवटचा फायदा आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवते. नियमित व्यायाम, ज्यामध्ये धावणे समाविष्ट आहे, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. धावण्यासारख्या मध्यम तीव्रतेच्या ॲरोबिक क्रियाकलापांमुळे रोगप्रतिकारक पेशींचे उत्पादन उत्तेजित होते आणि त्यांचे कार्य वाढते, ज्यामुळे तुमच्या शरीराला संक्रमण आणि आजारांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत होते. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.